Hello friends, today we are going to proceed with 2.5. आज आपण बघणार आहे 2.5 ज्याचं नाव आहे बुक रिव्ह्यू. काय नाव आहे? बुक रिव्ह्यू. आणि ज्या बुकचं रिव्ह्यू दिलेलं आहे त्या बुकचं नाव आहे स्वामी अँड फ्रेंड्स. नाव काय बुकचं? स्वामी अँड फ्रेंड्स. आणि या बुकचे जे रायटर आहेत इज बाय R.K. Narayan. Who is the writer of this review? His book also is Mr. R.K. Narayan. R.K. Narayan is a very prominent writer, literature, especially writing for kids, nature, general life of the village, जे शहरात खेडेगावाबद्दल किंवा लहान मुलांच्या आयुष्यावरती अशा पद्धतीचे लिखाण करतात असे जे आपले रायटर आहेत यांचं नाव काय? R.K. नारायण. बुकचं नाव काय? स्वामी अँड फ्रेंड्स. आणि याचं रिव्ह्यू. आता ऍक्च्युली रिव्ह्यू काय असतो बघा. व्ह्यू हा एक मेन वर्ड. व्ह्यू म्हणजे काय? दृष्टिकोन. व्ह्यू म्हणजे काय? दृष्टिकोन. एखाद्या वस्तूबद्दल एखाद्या गोष्टीबद्दल माझा व्ह्यू काय तो मी या ठिकाणी प्रेझेंट. आता रिव्ह्यू करणे. रिव्ह्यू करणे म्हणजे काय करणे? थोडक्यात एखाद्या गोष्टीबद्दलची थोडक्यात प्रतिक्रिया व्यक्त करणे. जसं एखादा नवीन पिक्चर आला की तो पिक्चर आल्यानंतर त्याच्या काही रिव्ह्यूज आपल्याला न्यूजपेपर्समध्ये मॅगझिन्समध्ये वाचायला मिळतात. तर हे जे न्यूजपेपरमध्ये आपल्याला किंवा मॅगझिन्समध्ये किंवा टीव्हीवरती सुद्धा आपल्याला जे रिव्ह्यू पाहायला मिळतात त्या रिव्ह्यूवरनं आपण ठरवतो की तो पिक्चर बघायचा का नाही बघायचा. म्हणजे रिव्ह्यू चांगला असेल तर पिक्चर बघायचा, रिव्ह्यू चांगला नसेल तर पिक्चर बघायला जायचं नाही. ही एक जनरल आणि कॉमन कन्सेप्शन, एक कॉमन पॉइंट ऑफ व्ह्यू हा समाजाचा असतो. चांगला रिव्ह्यू आहे जायचं पिक्चर बघायला, रिव्ह्यू चांगला नाहीये काही जाण्याची आवश्यकता नाही. का? आपण तिथं जाऊन सुद्धा काय होईल? आपली निराशा होईल, आपलं भ्रम होईल, त्यापेक्षा पैसे वाया जातील, त्यापेक्षा ते मूवी बघायला जाऊन आले होते. लाईकवाईज एखादं पुस्तक आहे त्या पुस्तकाबद्दलची काय प्रतिक्रिया आहे, कशी प्रतिक्रिया आहे. जर लोकांची समाजाची प्रतिक्रिया जर चांगली असेल तर बघायचं. बरं, त्याच्यापेक्षा वेगळं मी आता ह्याच्या पुढे जाऊन सांगेन की त्या पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया काय म्हणण्यापेक्षा माझं एखादं पुस्तक वाचण्याची माझी आवड काय. जर माझ्या आवडीचं पुस्तक असेल, माझ्या आवडीचा टॉपिक असेल तर मी नक्की ते पुस्तक वाचेल. पण नंतर ते रिव्ह्यू वाचेल तर मला कळलं की नाही आपल्या आवडीचं हे काही विषय नाही, आपल्याला हे आवडणार नाही. तर प्रस्तावनामध्ये जेवढं कळेल त्याच्यापेक्षा जास्त समाजाने ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या समाजाच्या प्रतिक्रियेवरून आपल्याला त्या गोष्टीबद्दलची एक्झॅक्ट माहिती मिळू शकते की आपण ही गोष्ट करावी किंवा आपण ही गोष्ट करू नये. त्याचं रिझन काय? तर त्याच्यात आपल्याला काय मिळालेलं आहे? रिव्ह्यू मिळाले. तर बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण. R.K. नारायण जे रायटर आहेत यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याचं रिव्ह्यू आज आपल्याला बघायचं. आणि सांगितल्याप्रमाणे सगळ्यांच्या समोर टेक्स्टबुक आहे. प्रत्येक टेक्स्टबुकचा पेज नंबर 69, पेज नंबर 69 हे आपण बघणार. नाव बिगिनिंग मध्ये काय म्हणले? अ लिटिल बिट अबाउट द बुक. पुस्तकाबद्दल थोडंसं. म्हणजे जशी आपण एखाद्या गोष्टीची प्रस्तावना देतो ना की अशी प्रस्तावना आहे, हा टॉपिक आहे, त्या पद्धतीने. तर अ लिटिल बिट. व्हॉट डू मीन बाय लिटिल बिट? थोडंसं. अ लिटिल बिट अबाउट द बुक. Anything I mention about the book can be mistakenly understood as spoilers. So I would rather give a glance into the book without mentioning any events or plots of the story. आता या ठिकाणी रायटर म्हणतात की जर मी या पुस्तकाबद्दल काही प्रतिक्रिया व्यक्त केली, जर मी काही बोललो तर कदाचित काय होईल माहिती का की
की स्पॉइलर. बघा, स्पॉइल हा शब्द आपल्याला माहिती आहे. स्पॉइल म्हणजे काय? एखादी गोष्ट वाया घालवणे किंवा एखादी गोष्ट खराब करणे, दूषित करणे, त्याला आपण म्हणतो स्पॉइल. आता काय होतं की समजा एखाद्या व्यक्तीने एखादी प्रतिक्रिया व्यक्त केली, लोकांना ती प्रतिक्रिया नाही आवडली, तर तो स्पॉइलर झाला. तर त्यांनी काय केलं, त्या गोष्टीची बदनामी केली किंवा ती गोष्ट त्यांनी खराब केली असं त्याला म्हटलं जातं. एनिथिंग आय मेन्शन, मेन्शन करणे म्हणजे उल्लेख करणे. मेन्शन करण्याचा अर्थ काय होतो? उल्लेख करणे. अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली. मिस्टेकनली म्हणजे काय माहिती का? माझा उद्देश नाहीये, पण तुम्ही कदाचित चुकीचा उद्देश किंवा चुकीचा अर्थ त्याच्यातनं काढू शकता. माझा तो उद्देश नाही, मी त्या उद्देशाने, मी त्या पर्पजने बोलत नाहीये, पण कदाचित मी जे बोलतोय आणि जे वास्तविकता आहे त्याच्यामध्ये तफावत असू शकते आणि वेगवेगळ्या पद्धतीने ह्या गोष्टी टॅकल केल्या जाऊ शकतात. So I would rather give a glance into the book without mentioning any events or plots of the story. आता इव्हेंट आणि प्लॉट, इव्हेंट्स अँड प्लॉट्स. ऍक्च्युली इव्हेंट्स आणि प्लॉट्स या दोन्ही शब्दांचा अर्थ काय होतो माहिती का? की एखादी जी घटना असते किंवा एखादं पुस्तक आहे, त्या पुस्तकामधला एखादा प्रसंग, इव्हेंट्स आणि प्लॉट्स या दोघांचा अर्थ तोच होतो की एखादा प्रसंग, एखादा क्षण जर मी त्याचं वर्णन केलं किंवा मी त्याच्याबद्दल माझी प्रतिक्रिया जर व्यक्त केली, तर काय होईल माहिती का? या प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या त्या पर्टिक्युलर बुकसाठी तर माझं नाव खराब होईल किंवा मी त्या पुस्तकाचं नाव बदनाम करतोय किंवा काहीतरी मी विपरस्त बोलतोय असा समाज अर्थ काढू शकेल. म्हणून तो म्हणतो की मी कुठल्याही इव्हेंटचा किंवा कुठल्याही प्लॉटचा म्हणजे कुठल्याही प्रसंगाचं वर्णन न करता मी या संदर्भात माझी प्रतिक्रिया व्यक्त करणार आहे. विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स और प्लॉट्स ऑफ द स्टोरी. स्वामी इज अ मिस्चिवियस लिटिल किड ऑफ अबाउट 10 years old. आता पुस्तकाचं नाव काय आपल्या? स्वामी अँड फ्रेंड्स. आता हा जो स्वामी आहे, हा जो मेन कॅरेक्टर या स्टोरीचा, याचं वय किती म्हणून सांगितलंय? 10 years. किती वय या पोराचं? 10 वर्ष फक्त. पण years old and living in the era where India was under the British rule. म्हणजे थोडक्यात 1947 च्या आधीची गोष्ट, जेव्हा भारत हा ब्रिटिश रूल मध्ये होता त्यावेळेसची ही घटना आहे. स्वामी इज अ मिस्चिवियस. खूप सुंदर शब्द आहे. मिस्चिवियस म्हणजे खोडकर, तुमच्यासारखा. म्हणजे जसे तुम्ही खोडकर आहात, जसं प्रत्येक लहान मुलगा खोडकर असतो, तसंच खोडकरपणा या स्वामी या मुलामध्ये सुद्धा आहे. म्हणजे वयाच्या 10 वर्षाला शोभेल अशा प्रकारची नक्कीच त्याची वर्तणूक आहे. Swami is a mischievous little kid of about 10 years old and living in the era where India was under the British rule. Rule साम्राज्य, ज्यांचं प्रभुत्व आहे किंवा ज्यांचं राज्य चालतं त्याला आपण रूल असं म्हणतो. Like most kids of that age, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates school. आता म्हणे की 10 वर्षाचा एखादा जो मुलगा असतो, एक 10 वर्षाचा मुलगा सतत तुम्ही त्याला म्हणले 1 hour एका ठिकाणी बसून राहा, तो नाही बसू शकत. का? चंचल मन आहे त्याचं. त्याचं मन, त्याचं शरीर हे कसं आहे? चंचल आहे. म्हणून तो काय करतो? इकडं तिकडं फिरत राहतो, तो मुव्हिंग करत राहणार आहे. लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज, म्हणजे त्याच्या वयाची जवळ सगळीच मुलं तसं करतात. म्हणजे फक्त स्वामी करतात असं नाहीये, त्यांच्या वयाचं प्रत्येक मुलगा तेच करतो. Of that age, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates school. Hate म्हणजे तिरस्कार करणे. आता तिरस्कार हा शब्द थोडासा जास्त जड होतो आणि तिरस्काराला आपण एक छोटासा थोडा सौम्य शब्द पाहूयात आणि तो शब्द म्हणजे डिसलाईक. डिसलाईक म्हणजे आवडत नाही. थोडक्यात तिरस्कार म्हणजे फारच एक्स्ट्रीम लेवल होऊन जाते. डिसलाईक म्हणजे नाही आवडत मला शाळेला लागलं त्यात काय.
मला तो अभ्यास वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय चीड आहे, मला नाही आवडत शाळेत जायला, इट्स ओके. And one doesn't absolutely hate school. Absolutely म्हणजे पूर्णपणे त्याला शाळेला जाणे प्रकारच आवडत नाही, अभ्यासा प्रकार त्याला नकोच आहे. इव्हन वर्स मॅथमॅटिक्स. आणि शाळेला जायला आवडत नाही हे ठीक आहे, आणि त्याच्यापेक्षा त्याचा मोठा तिरस्कार किंवा त्याची मोठी गोष्ट म्हणजे त्याला गणित विषयामध्ये अजिबात आवड नाही. त्याला गणित विषय आवडतच नाही, त्याला नकोय गणित विषय. स्कूल इज हिज ॲब्सोल्युटली नाईटमेअर. एक छान शब्द या ठिकाणी नाईटमेअर, NIGHT, नाईट, NARE, नाईटमेअर. नाईटमेअर म्हणजे अशी गोष्ट ज्या ठिकाणी तुम्हाला जायला आवडत नाही किंवा तुम्हाला भीती वाटते, संकुचित वाटतं, असे ठिकाण त्याला आपण म्हणतो नाईटमेअर. म्हणजे थोडक्यात शाळेला गेलं किंवा तिथं गणित विचारतील किंवा पाढे विचारतील किंवा सूत्र विचारतील, त्यापेक्षा नको जायला, मला तो प्रकार आवडत नाही, असं लेखकाचं म्हणतो. Anyway, the story unfolds around the happenings of this kid and how he constantly gets into trouble and gets a good beating from his father. आता या ठिकाणी या पुस्तकामध्ये अशा काही गोष्टींचं वर्णन केलेलं आहे की तो मुलगा कशा पद्धतीने शाळेला जाण्याचं टाळतो, शाळेला जात नाही किंवा त्याचा खोडकरपणा करतो आणि नंतर वडिलांकडनं बेदम मार बसतो. जनरल आहे, हे काही नवीन नाहीये, सेकंड कंडल असतं. स्वामी इज अ टॉकेटिव्ह. टॉकेटिव्हचा अर्थ मग बोलता. टॉकेटिव्ह शब्द जे मी फळ्यावरती लिहितोय ते काही वेळा तुम्हाला पुसावे लागणारच, कारण फळ्यावरती फार गोंधळ होईल आणि आपल्याला काढण्यामुळे आपण काय काय लिहितोय. या ठिकाणी मी शब्द कुठला लिहिणार होता? टॉकेटिव्ह. टॉक हा शब्द आहे, टॉकेटिव्ह सफिक्स लागलं आणि तो ऍडजेक्टिव्ह तयार झाला. टॉकेटिव्ह काय? ऍडजेक्टिव्ह. फक्त टॉक बद्दल जर चर्चा केली तर हा काय वर्ड आहे. फक्त टॉक हा वर्ड आहे. टॉकेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, सॉरी ऍडजेक्टिव्ह म्हणतो आणि ऍडजेक्टिव्ह. Swami is a talkative little kid and thinks that is his way of facing life. खोडकर आहे, बोलका आहे, मस्तीखोर आहे आणि त्याला असं वाटतं की जीवन जगण्याची हीच पद्धत चांगली आहे किंवा हीच पद्धत योग्य आहे असं त्याला वाटतं. That is his way of facing life, talking himself out of everything. But he does learn the truth of harsh way. म्हणजे आता हे जे काही सत्यता आहे जीवनाची ती पण तो अतिशय कठोरपणे शिकतोय, माहिती करून देतोय. म्हणजे एवढं सोपं नाहीये हे सगळं. म्हणजे टॉकेटिव्ह राहणं, मस्तीखोर राहणं, शाळेला न जाणे, हे सगळे जे प्रकार आहेत हे एवढं फेस करणं सोपं नाहीये. तुम्ही कधीतरी एखाद्या दिवशी आई वडिलांना म्हणून बघा, आज शाळेला मला खूप कंटाळा आलाय, धुतील. साधं काम नाही आहे. As many teens back then, all he wants to do is play under the sun, kick something, climb a tree, break something, and harass somebody, unlike kids today. यांची जीवन जगण्याची पद्धत काय होती त्यांचं म्हणणं आहे की जसं नॉर्मल लहान मुलं जी असतात, आता लहान मुलं जी असतात प्रत्येकाचं जीवन जगण्याची पद्धत अर्थात वेगळी असते, पण हा म्हणतो की त्याला बाहेर फिरायला आवडत होतं, गप्पा मारायला आवडत होतं, रस्त्याला एखादं डबलं दिसलं त्याला लाथ मारायला आवडत होतं, एखादं लाकूड दिसलं त्याला लाथ मारायला, म्हणजे थोडक्यात खेळणे, बागडणे या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला इंटरेस्ट होता. As many teens back then, all he wants to is play under the sun. उन्हातानाचं खेळायचं, उन्हाचा कुठलाही त्रास याला होत
नव्हता. उन्हामध्ये खेळणे, अंडर द सन किक समथिंग, एखाद्या गोष्टीला लाथ मारणे, क्लाइंब ट्री, झाडावर चढणे आणि दारावर चढून मग त्याला तोड, पेरू तोड, आंबळ तोड, हे तोड, ते तोड, मस्ती करणे थोडक्यात, है ना. म्हणजे ती सगळी मस्ती करायला तर आवडत होती. ब्रेक समथिंग, काहीतरी तोडफोड करणे, आणि हरास समबडी, हरास हा जो शब्द आहे ना, हरास करणे थोडक्यात त्रास, एखाद्याला चिडवणे, एखाद्याला त्रास देणे असतं ना आपल्या सोसायटीत. कधी कधी एखादी फॅमिली असते फार खडूस असते, मग सगळी मुलं म्हणून नाही का त्यांना चिडवतात, कधी कधी जिम्मेवरून पळून जातात, कधीतरी त्यांना असं त्रास देणे, अशा गोष्टी करत राहतात. तसा तो हा सुद्धा स्वामी जे होते हे सुद्धा त्रास देण्यामध्ये इंटरेस्टेड होते. हरास समबडी अनलाइक किड्स टुडे, आजकालची मुलं असते मस्ती करत नाही. आजकालची मुलं त्यांना भीती वाटते किंवा संकुचित असतात, ते घरातच कम्प्युटरवरती खेळतील, मोबाईलवरती टिकटॉक बघतील, टिकटॉक बनवतील, पबजी खेळतील, टेम्पल रन खेळतील, वेगवेगळे गेम्स खेळतील, पण ते बाहेर जाऊन मस्ती करत नाही, उन्हातानाचं खेळत नाही, आई वडील खेळून देत नाही, आजार पण पसरतात, हे होतं ते होतं, घरातच असतात. This in fact was and in most parts of India still is. भारतामध्ये या प्रकारचे खेळ, या प्रकारच्या गोष्टी घडत होत्या आणि आजही घडत आहेत. म्हणजे घडत नाहीत असं नाहीये, या सगळ्या गोष्टी आजही घडतात, आधीही घडत होत्या, ते प्रकार चालू आहे, चालू राहतील. The life of a typical boy growing up, technology isn't big in kids' life. टेक्नॉलॉजीचा आजकाल प्रॉब्लेम आहे, आजकाल लोकांना टेक्नॉलॉजी आवडतं. पूर्वीच्या काळामध्ये टेक्नॉलॉजीचा काही संबंध नव्हता, त्यांना टेक्नॉलॉजी काय घेणं नव्हतं. कुठल्या तरी झाडावरून एखादी काठी तोडली तरी सुद्धा ते हॉकी खेळत होते, तरी सुद्धा ते क्रिकेट खेळत होते, स्टंप लावायला होतं, ती विटा लावून स्टंप लावत होते, एखादी सायकल उभं करून त्याला स्टंप मारत होते. म्हणजे देअर आर मल्टिपल ऑप्शन्स. आज नाही, आज टेक्निकल गेम आहे, आज इलेक्ट्रॉनिक गेम्स आहेत. क्रिकेट खेळायचं म्हणलं तरी मोबाईलमध्ये, क्रिकेट ग्राउंडवरती खेळण्यापेक्षा मोबाईलमध्ये खेळतो. म्हणजे हे टेक्नॉलॉजी आहे. आधीच्या जीवनामध्ये किंवा खेडेगावाच्या जीवनामध्ये आजही टेक्नॉलॉजीचा अभाव आहे, लोक टेक्निकल आहे तेवढे गेलेले नाही. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हवं. पण त्यांचं काय, आजकालची मुलं कुठल्याही प्रकारचं डॅमेज नाही करायचं, कुठल्याही प्रकारची तोडफोड नाही करायची, टेक्नॉलॉजीला आपल्या घरातल्या घरात खेळायचं. आधीच्या काळात इकडं जोड, हे तोड, ते तोड, याला मार, त्याला मार, याच्या शिव्या खा, त्याला शिव्या दे, मस्ती कर, भांडणं घरी आ, म्हणजे हे सगळे प्रकार आधी घडायचे. आता हे प्रकार घडत नाही. In what ways is Swami a typical boy in his growing days? आता स्वामी जो होता टिपिकल, यस, म्हणजे त्याचं जे काय वय होतं ते टिपिकल होतं, त्या पद्धतीने तो त्याचं आयुष्य जगत होता, तो त्याचं आयुष्य एन्जॉय करत होता, या गोष्टी त्याच्या लाईफमध्ये घडत होत्या. इन दिस रिगार्ड नारायण गेट्स डीपली इनटू द वर्किंग्स ऑफ स्वामी. Swami's 10 years old mind, explaining explicitly how he thinks and what is his perspective of the world is. The reader does feel like Swami and gets very attached with the character as the story progresses. That is the magic of Narayan. म्हणतात काय, इन दिस रिगार्ड म्हणजे या पद्धतीने नारायण गेट डीपली इनटू द वर्किंग्स ऑफ स्वामीज 10 years old माइंड. म्हणजे हे लिहित असताना त्यांच्या मनात घुसणं गरजेचं आहे, म्हणजे त्यांच्या पद्धतीने त्या कॅरेक्टरमध्ये जाणं गरजेचं आहे. इन शॉर्ट त्या कॅरेक्टरमध्ये ते जातात आणि त्या कॅरेक्टरच्या पद्धतीने विचार करतात आणि मग ते पुढे ऍक्ट करतात किंवा ते लिहितात. एक्सप्लेनिंग एक्विजिटली म्हणजे एकदम परफेक्टली हाऊ ही थिंक्स अँड व्हॉट हिज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज. म्हणजे त्याचं एक त्याला कशातनं आनंद मिळतो, तो काय करतोय, या सगळ्या गोष्टी त्याला त्यातनं कळतायत. आणि त्याचा पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय, पॉइंट ऑफ व्ह्यू. ग्लोसरीमध्ये पण दिले बघा,
पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे काय की समाजाकडं, जगाकडं, त्याच्या वयाकडं, या सगळ्या गोष्टींकडे त्याचा बघण्याचा दृष्टिकोन काय, त्या गोष्टींकडे त्याचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन महत्वाचा आहे. The word is the reader does feel like Swami and gets very attached with the character as the story progresses. म्हणजे की त्याच्यामुळे काय होतं की त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केल्याबद्दल, त्याच्या पद्धतीने विचार केल्याबद्दल बनल्यामुळे त्यामुळे काय होतं की रीडर होतो तो त्याच्यामध्ये एकदम सामावून जातो, तो त्याच्यात मंत्रमुग्ध होतो किंवा तल्लीन होतो. दॅट इज द मॅजिक ऑफ नारायण. आणि हीच कलाकृती, हेच वैशिष्ट्य कोणाचं, मिस्टर आर.के. नारायण यांचं. म्हणजे त्यांची जी पद्धत आहे लिखाणाची की त्या कॅरेक्टरमध्ये जाऊन लिहितात, त्याच्यामुळं लोकांना त्यांचं ते लिहिणं, लोकांना त्यांची ती ऍक्टिव्हिटी आवडते. सिग्निफिकन्स ऑफ द बुक. आता सिग्निफिकन्सला तुम्ही वैशिष्ट्य म्हणू शकता किंवा एक महत्व म्हणू शकता, असं वेगवेगळे अर्थ सिग्निफिकन्सचे आपण घेऊ शकतो. Swami and Friends by R.K. Narayan is not merely an interesting read that could be enjoyed from top to bottom. म्हणजे की हे जे पुस्तक आहे टॉप टू बॉटम, आता ऍक्च्युअली टॉप टू बॉटम म्हणजे काय, सुरुवातीपासून शेवटपर्यंत टॉप टू बॉटम असं म्हटलं जातं. म्हणजे नखोशिखांत, ज्याला आपण मराठीत काय म्हणतो, नखोशिखांत, म्हणजे नखापासून शिखरपर्यंत नखोशिखांत आपण त्याला म्हणतो. तर म्हणतो हे पुस्तक प्रस्तावनेपासून पार येईपर्यंत इंटरेस्टिंग होते. इज नॉट अँड मेअरली रीड अबाउट दॅट टू बी एन्जॉयड फ्रॉम टॉप टू बॉटम. म्हणजे फक्त ते एन्जॉयमेंटसाठी बुक नाहीये, एन्जॉयमेंटसाठीचं पुस्तक नाहीये. बट द वर्क ॲट्रिब्यूट्स अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यूज इवन इफ इट इज अ टीम. लिटररीचा अर्थ या ठिकाणी तो साहित्यिक. लिटररी म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो लिटरेचर म्हणजे साहित्य ना, तसं लिटररी म्हणजे याच्यामध्ये साहित्य भरपूर आहे. जरी पुस्तक लहान मुलांचं असलं तरी साहित्याचा एक योग्य वापर या पुस्तकामध्ये केलेला आहे. ऍट्रिब्यूट्स म्हणजे क्वालिटीज. ऍट्रिब्यूटचा अर्थ काय होतो, क्वालिटीज किंवा वैशिष्ट्ये. ऍट्रिब्यूट्स अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यूज इवन इफ इट इज अ टीन बुक. म्हणजे लहान मुलांचं जरी पुस्तक असलं तरी त्याच्यामध्ये भरपूरशा क्वालिटीज आहेत. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स ऑफ टीन्स अलाइक. म्हणतात की स्वामी अँड फ्रेंड्स हे लहान मुलांसाठी विचार, लहान मुलांसारखे त्यांची आवड असलेल्या लोकांसाठी स्वामी अँड फ्रेंड्स अतिशय गुड रीड म्हणजे थोडक्यात अतिशय चांगलं पुस्तक आहे. Also the book is widely used in the Asian continent as a study text for the students who study literature as a subject at school. बघा किती महत्वाची माहिती द्या. म्हणजे की एशियन कॉन्टिनेंट मध्ये स्वामी अँड फ्रेंड्स हे जे पुस्तक आहे हे पाठ्यपुस्तक म्हणून वापरलं जातं. म्हणजे जी मुलं साहित्याचा अभ्यास करतात तर साहित्याच्या अभ्यासासाठी त्यांच्या सिलेबस मध्ये हे पुस्तक दिलेलं आहे. किती महत्वाची गोष्ट बघा. This does not mean that the book is filled with heavy grammar and technical jargon. म्हणतात की याचा अर्थ असा नाही की या पुस्तकामध्ये भरपूर ग्रामर टाकलेले आहे की भरपूर शाब्दिक माहिती टाकलेली आहे, फार असं अलंकारिक काहीतरी हे केलेलं आहे. म्हणजे नाही का थोडक्यात एक साहित्य बनवण्यासाठी एखाद्या मोठ्या लेखकाचं पुस्तक वाचा आणि एखाद्या साध्या माणसाने लिहिलं त्याच्यामध्ये किती फरक असतो बघा. का, कारण तो साहित्यिक पद्धतीने ते लिहितात, आपण आपल्या पद्धतीने लिहितो. तर जर हे पुस्तक त्या ठिकाणी साहित्याचा अभ्यासक्रम म्हणून वापरलं जातं याचा अर्थ असा नाही की त्या पुस्तकामध्ये खूप हेवी ग्रामर आहे किंवा फार महत्वाची किंवा अशा वाक्प्रचार म्हणी हे ते वापरून असं काही नाहीये. साधं पुस्तक आहे.
ऍक्च्युअली द ट्रुथ इज इन कॉन्ट्ररी टू दिस. म्हणतात की सत्यता थोडीशी वेगळीच आहे उलट. म्हणजे ऍक्च्युअली द ट्रुथ इज कॉन्ट्ररी. इज इन कॉन्ट्ररी. कॉन्ट्ररी म्हणजे विरुद्ध. कॉन्ट्ररी म्हणजे आहे विरुद्ध. कॉन्ट्रोवर्सी म्हणतो आपण, वाद विवाद, त्याच्यापासून तयार झाले कॉन्ट्ररी. कॉन्ट्ररी म्हणजे विरुद्ध. Swami and Friends is written in such a simple English, it is hard to imagine that it is a work of such a literary genius like R.K. Narayan. म्हणजे हे पुस्तक इतक्या सोप्या पद्धतीने लिहिलेलं आहे असं वाटतच नाही की R.K. नारायण सारख्या एखाद्या महान लेखकाने हे पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांच्यासारखा एखादा महान साहित्यिक व्यक्ती आणि त्या साहित्यिक व्यक्तीने एवढं साधं पुस्तक लहान मुलांसाठी लिहावं, स्वामी अँड फ्रेंड्स सारखं, म्हणजे सगळी कल्पना बाहेरची गोष्ट आहे. आपण या गोष्टीचा विचार सुद्धा नाही करू शकत. इंग्लिश यूज इन द बुक इज बोथ प्लेन अँड सिंपल. या पुस्तकामध्ये जे इंग्लिश वापरलेलं आहे अगदी प्लेन, अगदी सिंपल, अवघड नावाचा प्रकार नाही किंवा फार त्याच्यामध्ये काही असं त्यांनी मोठ्या म्हणजे जॅडव्हान्स केलेलं नाही की बाबा लिंगी वाक्यरचना, अलंकारिक भाषा, फार फ्रेजे, फार इडियम्स असं काही केलेलं नाही. ऑल्सो द यूज ऑफ सिंपल अँड शॉर्ट सेंटेन्सेस. बघा पुढे तेच म्हणते, सेंटेन्स पण कसे सिंपल, सिंपल वाक्य कसे शॉर्ट अँड सिंपल. Simple and short sentences adds to the simplicity of the book. Simplicity, साधेपणा, म्हणजे पुस्तकाच्या साधेपणाला ते मदत करतात किंवा ते साधेपणा त्याच्यातून दर्शवतात. म्हणजे त्यांनी जे लिखाण केलेले त्या लिखाणामधनं त्यांचा साधेपणा आणि हे सगळं त्या गोष्टीतनं दिसून येतं. It is mentioned in the description that the book is about a mischievous 10-year-old इंडियन बॉय. त्यांच्या काही डिस्क्रिप्शन मध्ये, त्यांच्या ज्या वर्णनामध्ये त्यांनी जे वर्णन केले त्याच्यामध्ये काय म्हणले की हे पुस्तक एका 10 वर्षांच्या भारतीय मुलाबद्दल, काय म्हणले इंडियन बॉय. आता इंडियन बॉय जो आहे 10 वर्षाचा त्याच्याबद्दल हे पुस्तक लिहिलेले किंवा त्याच्याबद्दल हे पुस्तक सांगितलेले. अँड सम parents may be concerned about influence this will have on their already mischievous children. आपल्या आई वडिलांना नेहमीच आपल्याबद्दल खात्री असते कसली की माझं पोरगं खोडकर आहे, फार मस्ती करतं. त्याचबरोबर त्यांना आपल्याबद्दल आत्मविश्वासही असतो. जेव्हा आम्ही ऑफिसमध्ये पॅरेंट्स अटेंड करतो तेव्हा प्रत्येक पॅरेंट आम्हाला हे सांगतो की आमचं मुलं खूप हुशार आहे, अभ्यासू आहे, चांगली आहे. कुठलंही पालक असं मी कधी म्हणत नाही की माझं पोरगं नालायक आहे, लय हलकटे, लय बावळटे, असं कधीच नाही. त्यांना आपल्याबद्दल आत्मविश्वासही असतो, आपली रिस्पेक्टही पाळतात. ते असं समाजात आपल्याबद्दल कधी वाईट नाही बोलतात. पण त्यांना एक भीती असते काय की समजा एखाद्या खोडकर मुलाचं पिक्चर पाहिला, एखाद्या खोडकर मुलाचं पुस्तक वाचलं मुलाबद्दल, तर आपल्या मुलावरती जर ते परिणाम झाले तर तुम्ही बघा टीव्हीवरती त्या जाहिराती दाखवतात ज्याच्यामध्ये मोठे मोठे स्टंट्स केले जातात, बाईक्सवरती, कारमध्ये किंवा नावेमध्ये, याच्यामध्ये, समुद्रामध्ये किंवा पॅराशूट, हे सगळे जे काही स्टंट केले जातात त्या स्टंटच्या खाली लिहिलेलं असतं की हे सगळे स्टंट प्रोफेशनल लोकांनी केलेले. याचा प्रयोग किंवा याचा प्रयत्न आपण घरी करू नये, हे प्राणघातक ठरू शकतं. हे एक्सपर्ट लोकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सगळ्या गाईडलाईन्स थ्रू केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हे सगळे प्रयत्न करू नये असं दिलेलं असतं. सेम पद्धत पालकांना काळजी काय वाटते की एखाद्या खोडकर मुलाची स्टोरी जर माझ्या पोरांनी वाचली, ते पण एका महान व्यक्तीने लिहिलेली, तर कदाचित याच्या मनावरती सुद्धा असा परिणाम होऊ शकेल की याला सुद्धा वाटेल की बाबा खोडकर मला चांगलं असतो, असं करायला पाहिजे. ते करत होतं मग आम्ही केलं काय बिघडलं, असा विचार एखाद्याच्या मनामध्ये येऊ शकतो. इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव.
इन्फ्लुएन्स आपलं काय होतो प्रभाव. दिस विल हॅव ऑन देअर ऑलरेडी मिस्चिव्हियस चिल्ड्रन. म्हणजे मुलं आधीच खोडकर, त्यांना असली स्टोरी वाचली की अजून खोडकर होणार. बट द बुक इज as such that it encompasses the mischief of the kids in a view of the kid which is harmless and pure in his perspective. म्हणजे की परंतु या पुस्तकामध्ये ज्या लहान मुलाबद्दल दिलेले म्हणजे जर आपण पाहिले त्याला मुलाला खेळायला आवडतं, त्याला झाडा चढायला आवडतं, त्याला अशा किक्स करून वगैरे इकडे तिकडे पळायला आवडतं. म्हणजे की या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी तो मुलगा कधीही कोणाला इजा पोहोचवत नाही, कधी कोणाला त्रास देत नाही आणि अशा प्रकारची त्याची वर्तणूक आहे आणि त्या प्रकारे तो त्याचं जीवन जगतो. म्हणजे आपलं जीवन जगत असताना समाजाला त्रास होऊ नये याची काळजी घेणं थोडक्यात गरजेचं आहे. Also, amidst all the mischief and naughtiness, we actually find that Swami is a loving and tender kid who is actually very sensitive. म्हणतात की जरी स्वामी हा खोडकर असला, मस्तीखोर असला, शाळेत जायला आवडत असला, बडबड्या असला, सगळं जरी असलं तरी तो फार इमोशनल आहे, फार सेन्सिटिव्ह आहे आणि कधीही कोणाला त्रास देत नाही. It is also a known fact that mischievous kids are more sensitive and loving people of all. म्हणजे की असं सगळ्यांनाच माहिती आहे की लहान मुलं ही फार सेन्सिटिव्ह असतात, सगळ्यांनाच आवडतात लहान मुलं, प्रिय असतात सगळ्यांना. अँड आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेइंग दॅट टू ऑल ऑफ अस. आणि आर के नारायण हे व्यवस्थित पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतायत आणि करण्याचा प्रयत्न करतात. So, in conclusion, it can be said that this book is a good read for children. म्हणजे की आपण असं कन्क्लुजन, आपण असा निकष काढू शकतो की स्वामी अँड फ्रेंड्स हे काही पुस्तक आहे हे लहान मुलांना वाचण्यासाठी अतिशय चांगलं पुस्तक आहे. फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस. म्हणजे फक्त 10 वर्ष नाही, जेव्हापासून त्याला वाचायला येईल किंवा त्याला काहीतरी वाचलं तर कळेल तेव्हापासून हे चांगलं पुस्तक आहे वाचायला. आणि टीनेज म्हणजे संपेपर्यंत सुद्धा तो वाचू शकतो, असं काही प्रॉब्लेम नाही. who may just enjoy a good read or who may want to improve their English skill. म्हणजे ज्यांना इंग्रजीचं नॉलेज वाढवायचं आहे, ज्यांना काहीतरी चांगलं वाचण्याची आवड आहे, काहीतरी चांगलं वाचायला आवडतं, अशा सगळ्यांसाठीच एक चांगलं पुस्तक सिद्ध होऊ शकतं. म्हणजे मला जर असं वाटतंय की मला माझं इंग्लिश इम्प्रूव्ह करायचंय, मी स्वामी फ्रेंडचं पुस्तक वाचू शकतो. विशेष करून कमी वयोगटातल्या मुलांसाठी जास्त चांगलं आहे असं म्हणणं आहे. म्हणजे तुम्हाला जर पुढे उपलब्ध झालं इंटरनेटवरती, किंडलवरती किंवा बाहेर कुठे तर नक्की घ्या, नक्की वाचा. चांगलं पुस्तक आहे तर ते म्हणता येतात आणि त्याच्यामध्ये ड्रामा, त्याच्यामध्ये एन्जॉय करायला तुम्ही सुद्धा. अबाउट द ऑथर. आता ऑथर बद्दल आपल्याला लक्षात घेणं किंवा त्यांची माहिती वाचणं गरजेचं आहे. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स. म्हणजे भारतातले जे काही ग्रेट ऑथर्स आहेत त्यांच्यामध्ये स्वामी अँड फ्रेंड्सचे जे लेखक आहेत आर के नारायण त्यांचा नंबर लागतो. ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाइम म्हणजे सदाबहार. म्हणजे असं नाही की एक काळ होता त्यांचा 2, 4, 5 वर्षाचा, त्या काळात त्यांनी खूप चांगलं लिखाण केलं, नंतर काय नाही, असं नाही. ऑल टाइम. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्युस्ड. म्हणजे भारतामध्ये जेवढे काही चांगले लिखाण झालेले त्याच्यामध्ये त्यांचा समावेश आहे. म्हणजे आर के नारायण यांनी खूप छान छान लिखाण हे समाजाला दिलेलं आहे. आउटस्टँडिंग एक शब्द वापरला. आउटस्टँडिंग म्हणजे अप्रतिम, सुंदर, म्हणजे अतुलनीय अशा प्रकारे जे असतं त्याला आपण काय म्हणतो, आउटस्टँडिंग. काय म्हणतो आपण त्याला, आउटस्टँडिंग. इंडिया हॅज एव्हर प्रोड्युस्ड
and this book is particular captures the essence of India under British ruling and the mind and life of a typical teenage kid. जेव्हा आपल्याकडे ब्रिटिश रूल होता, जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो, तर प्रत्येक वयोगटाच्या लोकांच्या भावना, त्यांचे दुःख, त्यांचे दर्द, त्यांच्या वेदना, त्यांचे प्रयत्न हे सगळे वेगळे होते. म्हणजे एखादा तरुण स्वातंत्र्य संग्रामासाठी पेटलेला होता, एखादा वयोवृद्ध माणूस त्यावेळेला लोकांना सल्ले देणे किंवा योग्य मार्गदर्शन करण्याचं काम करत होतं. स्त्रिया त्यांचं काम करत होती, लहान मुलं खेळता येत नाही किंवा मस्ती करता येत नाही, त्यांच्या भावना वेगळ्या होत्या, त्यांचे विचार वेगळे होते. तर म्हणे की त्यावेळेला ब्रिटिश मुलींमध्ये एका टिपिकल मुलाचं जे काय भावना होत्या किंवा त्याची जे काही फिलिंग्स होत्या त्या थोड्याशा वेगळ्या होत्या. अदर ग्रेट वर्क्स बाय आर.के. नारायण इन्क्लूड, म्हणजे आर.के. नारायणचे बाकीचे काही चांगले लिखाण त्याच्यामध्ये मालगुडी डेज, मला वाटतं मालगुडी डेज वरती खूप सुंदर सिरियल आम्ही पाहिली होती लहानपणी, आता मला आठवत नाही, पण एक मालगुडी डेज म्हणून एक सुंदर सिरियल त्यावेळेला यायची. 80s ची वेगळी गोष्ट असते. 80s मध्ये द गाईड नावाचं त्यांचं पुस्तक. द पेंटर ऑफ सायन्स, सायन्स म्हणजे मार्गदर्शन करणे किंवा. And many more literary works such as the Ramayana, a shortened modern prose version of the Indian epic. म्हणजे रामायण सारखं जे आपलं एपिक आहे त्याचं एक शॉर्टेस्ट व्हर्जन सुद्धा त्यांनी बनवलेलं आहे. द महाभारत सुद्धा त्यांनी बनवलेलं आहे एक शॉर्टेस्ट व्हर्जन. अ शॉर्टेंड मॉडर्न प्रोज व्हर्जन, प्रोज अँड पोएम असे असतात ना, म्हणजे गद्य आणि पद्य. तसं प्रोज म्हणजे थोडक्यात आपण जे वाचतो आता हे प्रोज आहे, धडे. पोएम म्हणजे वर्जन ऑफ द इंडियन एपिक. गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड. आणि तुम्हाला खरोखरच जर चांगलं काहीतरी वाचायची आवड असेल, इच्छा असेल, तर नक्कीच समाजात म्हणजे बाहेर जावा, लायब्ररीमध्ये जावा, कुठेतरी पुस्तकालयावर जावा आणि अशा प्रकारचे छान पुस्तक विकत घ्या. ठीक आहे. थँक्यू फ्रेंड्स. दिस वॉज our 2.5 book review, and the name of the book was Swami and Friends by R.K. Narayan. Thank you.